पाहिले पाहिजे. दुसऱ्याला कसले कट ऑफ टाइम देता येते. 3 वाजेपर्यंत आले तर बघा नसतं आम्ही आमचा निर्णय घेऊ. तुम्ही निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात. त्यांनी कुठं तुम्हाला सांगितलं आम्हाला वेळ द्या आम्ही विचार करतो. म्हणून हे वंचित हे काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, उबाठाबरोबर जाणार नाही. आता हे आघाडीमध्येच असलेली बिघाडी पाहून एकंदरीत सांगलीच्या जागेवर असेल, भिवंडीच्या जागेवर असेल, हे जे काही चाललेलं आहे यांचं गोंधळ, या गोंधळामुळे आता मैत्रीपूर्ण लढतीचा एक फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीने ह्या निवडणुका लढल्या जातील. आघाडी आता टिकणार नाही हे पूर्वीपासून मी सांगत आलोय आणि आज त्याचा प्रत्यय तुम्हाला आता 1-2 दिवसात येईल. भिवंडी आणि कल्याणमध्ये सध्या चाललंय काय? कारण शिवसेना आणि भाजपची परिस्थिती असं बोललं जात आहे. आपण पाहिलं की कल्याणचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली. आता शिवसेनेचे नेते म्हणतात की आम्ही कपिल पाटलांचा प्रचार करणार नाही, कडीपत्त्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेला बाहेर काढून टाकलं. नाही, असं काहीच नाही. काल आशिष शेलार असतील की रवी चव्हाण असतील त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आमची जबाबदारी आहे कल्याणची सीट निवडून आणण्याची, तशीच आमचीही जबाबदारी आहे. मध्ये आता वाद राहणार नाही. जे कार्यकर्ते तिकीट मिळण्याच्या पूर्वी आपल्याला तिकीट मिळावं म्हणून आग्रही होते, आता ते सर्वजण महायुतीचा प्रचार करतील. आता कोणताही वाद त्या ठिकाणी येणार नाही. हा सर्व वाद आता संपुष्टात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर, ठाणे या सगळ्या जागांसाठी आणि नाशिक या सगळ्या जागांसाठी आमदार सुद्धा कालच्या बैठकीत आक्रमक होते. नाही, वस्तुस्थिती आहे. महायुतीला जर आपल्याला जास्त सीट पाहिजे असतील तर एक सीट ज्याला आपण महत्वाची म्हणतो, मग नाशिक का नाही? आज नाशिकची परिस्थिती अशी आहे की हेमंत गोडसेने फॉर्म भरला तर तो विजय घोषित झाल्याचं इतकं चित्र स्पष्ट असताना ती जागा का सोडावी? त्याच पद्धतीने अनेक जागा, संभाजीनगरची जागा ही आमची पारंपरिक जागा आहे. शिवसेनेचा उगम त्या ठिकाणून झालेला आहे म्हणून ती जागा सोडता येणार नाही. पालघर असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असेल, या सगळ्या जागा संदर्भात आम्ही आग्रही आहोत. आणि मग असा आग्रही असताना आपल्याला प्लस जर पाहिजे असेल, तुम्हाला वाटतं की एक सीट आपली आली असेल, यासाठी आमचा आग्रह आहे. आणि म्हणून मला वाटतं शिंदे साहेबांच्या कानावर आज आम्ही काल सर्वच नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी टाकलंय आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की या संदर्भात मी माझ्या पद्धतीने योग्य तो निर्णय घेईल. म्हणून आता आम्हाला अपेक्षा उद्या कदाचित त्याच्यावर निर्णय होईल आणि कोणत्या जागा सुटल्या याचा तिढा सुद्धा सुटलेला दिसेल. शिवसेना उभाटा पक्षाकडून सुद्धा लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. काही टीजर त्यांनी सुद्धा लॉन्च केले, ज्यामध्ये लेकीबाईच्या सुरक्षेसाठी ठाकरेंची मशाल अशा आशयाचा हा टीजर आहे. याबद्दल काय म्हणतात? लेकीबाळीच्या सुरक्षितेचा टीजर करताना दिशा साल्यांना श्रद्धांजली व्हा आणि मग त्या टीजरचं ओपनिंग करा. कदाचित मागच्या घटना ते विसरले असतील, परंतु ह्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. लेकीबाळीचा सुरक्षा नाही तर त्यांचा जीव घेण्याचं काम यांनी केलेलं आहे. म्हणून अशा टीजरवर लोक विश्वास ठेवणार नाही. मोठा आरोप म्हणावा यांना. आरोप काय, वस्तुस्थिती आहे. चौकशी चालू आहे. दिशा साल्यन प्रकारची चौकशी आणखी थांबलेली नाही, म्हणून ही त्याची चौकशी चालू आहे. आणि मला वाटतं लवकरच याचा छडा सुद्धा तुम्हाला कळेल आणि जे काही त्यामध्ये गुंतलेले आहेत ते सर्व समोर आरोपी म्हणून येतील हे निश्चित आहे. काँग्रेसचे आदर्श नेते भाजपात जाण्याआधी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासमोर येऊन रडले होते. या वयात तुरुंगात जाऊ शकत नाही असं सुद्धा म्हणाले होते. कुठेतरी अशोकराव चव्हाण यांच्यावरती हा निशाणा होता. याबद्दल काय म्हणाल? संजय राऊत असं विधान करतात. संजय राऊत आता पहिले मातोश्रीचे किचन कॅबिनेट होते, नंतर ते सिल्लोरोगचे झालेत आणि जेव्हापासून राहुल गांधींनी यात्रा सुरू केली त्या टायमाला ते राहुल गांधीचे किचन कॅबिनेट आहेत. म्हणून हे रडताना ते बाजूला बसलेले असतात आणि ते रडत असतात. बेकारचे बेछूटपणाचे वक्तव्य करण्याची ही जी सवय आहे ही फक्त महाराष्ट्रात एकमेव अशी व्यक्ती आहे जी संजय राऊत, त्यालाच असे वक्तव्य करता येतात. कोणी कुणासाठी रडत नसतं. रडायचा टाइम आता संजय राऊतचा आलेला आहे. लवकर जेव्हा तो जेलमध्ये जाईल त्या टायमाला रडायचं कसं असतं हे त्याला लक्षात येईल. पण एकीकडे संजय राऊत अशोक चव्हाणांबद्दल बोलतात, दुसरीकडे नाना पटोले संजय राऊतांवर टीका करतात. ते म्हणतात संजय राऊत यांनी आपल्या नौटंक्या बंद करावा, ते शिवसेनेचे नेते त्यांनी सांभाळून बोलावं. वरिष्ठ पातळीवर सांगलीचा तिढा येथे 2 दिवसात पूर्ण होईल. सामोपचारांना तिढा सोडवू. राऊत यांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे बोलू नये. याकडे कसं पाहता? संजय राऊतवर कोण टीका करत नाही.
प्रत्येक जण टीका करतोय. नाना पटोले करतोय, बाकी सगळ्या पक्षाचे नेते करतायत. परंतु त्याला त्या टीकेला त्याला काहीच वाटत नाही. सांगलीच्या आमच्या त्या विश्वजित कदमनी टीका केली नाही. एका मिनिटात त्याच्यावर आरोप लावलाय की यांना आम्हाला जे दम देत आहेत कदाचित हे भाजपमध्ये जातील. तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्ही कशाला बोलता त्यांच्यावर? तुम्हाला तुमच्या पक्षामधले लोक सांभाळता येत नाही. अनेक जण आमच्या संपर्कात आहे. 2-3 दिवसामध्ये काही लोकांचा प्रवेश होणार आहे. त्यांना सांभाळण्याऐवजी इतर काँग्रेसवर टीका करून त्यांना ही आघाडी ठेवायचीच नाही हे त्यांचं ठरलेलं आहे. शरद पवारने दिलेलं त्यांना एक काम आहे ते, आणि म्हणून काँग्रेस बरोबर जेवढं अंतर राखता येईल तेवढं राखाचं काम उबाटा गट करतंय, आणि म्हणून ही आघाडी या लोकसभेमध्ये टिकणारच नाही. सर, संजय निरुपमांची जोरदार चर्चा आहे सध्या येणार आहे. तुम्ही सुद्धा म्हणाले की 48 तासामध्ये घडामोडी घडतील. काय होईल असं वाटतं? आणि उत्तर पश्चिमची जी उमेदवारी आहे त्या उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात या निमित्तानं पडणार आहे. संजय निरुपम निश्चितच मुख्यमंत्री साहेबांच्या संपर्कात आहेत. कदाचित आज त्यांची भेटही होण्याची शक्यता आहे. परंतु तिथलची उमेदवारी कुणाला द्यावी याचा निर्णय मुख्यमंत्री साहेब घेतील. त्यावर मला बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही. त्यांना एकदा येऊ द्या, मुख्यमंत्र्यांची चर्चा करू द्या, त्यानंतरच खरा जो काही निर्णय आहे तो आपल्या समोर येईल. सर, कल शिवसेना की तरफ से मुख्यमंत्री की तरफ से एक बैठक बुलाई गई थी. इस बैठक में क्या कुछ चर्चाएं हुई? क्या रणनीतियों को लेकर चर्चा हुई? सीट शेयरिंग को लेकर विवाद है, क्या इस पर भी चर्चा हुई? इलेक्शन के पहले जो कोर कमेटी है उनको बुलाया गया था. बहुत सारी सूचनाएं हमें दी गई. इलेक्शन की स्ट्रेटेजी क्या होना चाहिए, इलेक्शन के ऊपर किसके ऊपर क्या जवाबदारी है,